याच्यासाठीच फोन केला होता की मुलं सुद्धा तुमचे ते सांगत असतं ना बार्टी हो टीआरटी वगैरे सगळं मुलांना सुद्धा त्याचा खूप फायदा झालाय त्याच्यासाठी फोन केला होता ना. हा करत असतो सर, मुलांना जेवढी मदत करता येईल आपल्या बाजूने हा तेवढी करतो. छोटे म्हणजे छोटे हो डाऊट म्हणजे असतात सर मुलांचे, त्यांना कोण माहिती हा, तेवढी बाकीच्या पोहोचत नाही. अकॅडमी सर करतातच की त्यांच्या प्रमोशनसाठी करतात, पण एक समाजकार्य सर तुमचं खूपच चांगलं आहे. मी करतोय सर, जेवढी माझ्याकडून मला मदत करता येईल. आता मुलांचे लहान लहान डाऊट आहेत सर, तेवढ्या डाऊटसाठी त्यांना कुठं शोधायचं कळत नाही, तर मी मदत करतो माझ्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं. हो सर, म्हणजे फोनच याच्यासाठी केला होता की म्हणजे खूप चांगलं करतात आणि सर पुढे सुद्धा असं करत राहा मुलांना सपोर्ट. खूप खूप धन्यवाद सर. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. अजून म्हणजे मला चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर चालेल सर, फक्त ज्या म्हणजे कसं मुलांना होईल खरंच सर अडचण की आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा फक्त व्हिडिओ एवढं. हा, म्हणजे कसं ग्रामीण भागातली मुलं वगैरे असतात आणि हो. त्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुमचा जातो युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यामुळे मुलांना एक डायरेक्शन मिळते की काय करायला पाहिजे काय नको. बरोबर बरोबर बरोबर. हा हा, तेच सर, म्हणजे ऑल द बेस्ट सर आणि नाही नाही, पुढं सुद्धा तुमचं भविष्यात खूप खूप आभार आहे सर. ज्या ज्या मुलांना भविष्यात सुद्धा असेच व्हिडिओ करा. हो मी करत राहतोय, कंटिन्यू करतोय सर. आता ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांना स्टायपेंडसाठी भविष्यात कधी अडचणी आल्या, कधी कुठल्या संस्थेनं पुस्तक देतो म्हणून दिलं नाही, अशा काही अडचणी आल्या तर मी मुलांना मदत करण्यासाठी असणार आहे. बँक अकाउंटमध्ये हो. काही अडचणी ते आल्या. बरेच रील्स वगैरे आम्ही बघतो, मग ते येतं तुमच्या सारखं व्हिडिओज वगैरे. म्हणजे एक चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे असं एकदम असं उत्कर्ष, म्हणजे त्याला शब्द सुद्धा मला आठवण झाले, पण तुमचं खूपच कौतुक करावं असं वाटतं ना, म्हणून तुम्ही फोन नंबरही अवेलेबल करून ठेवला. तुम्ही म्हटलं फोन लावू आपण सरांना की त्यांच्या संगत बोलूच आपण म्हटलं. नाही बघा सर, मी लगेच एका कॉलवर तुमचा कॉल उचलला. मी असं रात्री 12 पण मुलांचे कॉल उचलतो, सकाळी 6 पासून कॉल चालू होता. तुमचा कॉल चालू आहे सर, माझे 4 मिस कॉल पडलेत वर. बरं, सॉरी तर डिस्कस केलं नाही तर काही नाही. आभारी म्हटलं. हा हा. तुमचं बाकी कोणत्या सर परीक्षेत आता बोला सर. ते आता जे बार्टी टीआरटी चे निकाल लागले हा तर ते आता फायनल झाले पूर्ण. हो, आता बार्टीचे आणि आरटीचे निकाल लागलेत. टीआरटीचा बाकी आहे आणि बाकी सारथीचा मग बाकी आहे. ते म्हणजे सगळं वेटिंग लिस्ट वगैरे सगळे त्यांनी एकदमच घेतलेत कसं? आता हा मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागली, त्यानुसार आता संस्था निवड सुरू आहे, म्हणजे क्लास निवड सुरू आहे विद्यार्थ्यांची. हा, म्हणजे आता परत वेटिंग लिस्ट लागणार नाही. परत जर समजा मेरिट लिस्ट मधल्या मुलांनी काही मुलांनी जॉईन नाही केलं तर सध्या जी पहिली वेटिंग लिस्ट आहे त्यातून मुलं घेतली जातील आणि त्यातून पण कमी पडली तर सेकंड वेटिंग लिस्ट लागेल. मागच्या वेळेस काही कोर्सेससाठी लागली होती, पण लागलच ह्याचं मी अश्युरिटी सांगू शकत नाही. हा सर, म्हणजे असं काही प्रिपरेशन वगैरे आपण काय करत नाही. हा. म्हणजे कसं ग्रामीण भागाने आपण सोशल वर्क करतो, म्हणजे MSW थ्रू, कशा थ्रू? म्हणजे एनजीओ थ्रू. कोणती एनजीओ सर? कोल्हापूरमध्ये एक एनजीओ आहे. बरं बरं बरं. हा हा. मग त्या आमच्या माध्यमातून आम्ही सोशल वर्क करतो. पण असे जे तुम्ही नवीन म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये म्हणजे आधुनिक पद्धतीने हे जे करत आहात सोशल वर्क, याच्यासाठीच म्हटलं फोन करू आपण. हा नाही, चांगलं काही सर. तुम्हाला अजूनही काही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण व्हिडिओ पोहोचवत राहा सर, ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत होईल यातून सर. हो हो हो, नक्की. चालेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच.